पळीचा वाढदिवस साजरा होत असताना शिवसेनेचे महिला जिल्हा प्रमुख सुरेखाताई निगोट या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्यांना मी विनंती करतो की आपण 2 मिनिटांसाठी या ठिकाणी शुभेच्छा द्यायच्या। आज सर्व बालचमूंचा आनंद उत्साहित आहे सगळेजण। आज त्यांच्या लाडक्या मैत्रिणीचा परीचा वाढदिवस आहे ना। तुम्ही सगळेजण परीच्या वाढदिवसाला जमा झालेत ना। छोटी पिल्लं गिफ्ट कुणासाठी आणले, परीसाठी की माझ्यासाठी? परीसाठी ना। परीचा आज हा 5वा वाढदिवस। गणेश शेठ डोके यांची सुकन्या आणि एक आनंदाची आणि दुसरी गोष्ट आनंदाची गोष्ट म्हणजे आज आपण मुलगा मुलगी समान म्हणतो, मुलींना प्राधान्य द्या म्हणतो, मुलींना शिकवा म्हणतो, तसंच मुलींचे लाड करा, मुलींचे जे तुम्ही मुलांसाठी जे काय करत नाही। आज आपण म्हणतो मुलगा हा आपल्या घरचा दिवा आहे, परंतु मुलगी ही 2 घरची आपली पंथी आहे, ती 2 घरी उजेड देणार आहे। आणि आज तसं पाहिलं तर मुलीचं आणि वडिलांचं हे नातं वेगळं असतं। मी पाहिलं दुपारी गणेश शेठ फटाके घ्यायला आले होते आणि त्यांचा उत्साह, त्यांची मुलीचा वाढदिवस आणि ते आग्रहपूर्व आम्हाला वाढदिवसाचं निमंत्रण पण त्यांनी दिलं। आता मी येऊन जवळजवळ 1 तास झालाय। पाहते मुलीची उड्या मारणं, तिच्या आजी आजोबांचा आनंद, तिच्या आईवडिलांचा आनंद, त्याचबरोबर आपले सर्व बाजूचे मित्रमैत्रिणी, छोटे बालचमू सर्व, म्हणजे हे कुटुंब अगदी सर्वांशी मिळून मिसळून राहते। आणि गुण्यागोविंदाने इथं राहत असताना आज परीचाही खूप लहान मित्र सवंगड्यांचा जास्त संपर्क आहे। आता त्या पिल्लूंनी सांगितलं परीलाच आणलंय गिफ्ट, तुम्हाला नाही। एक दे चॉकलेट, मला देते की? एक देते ना, ठीक आहे। परीला भावी आयुष्यासाठी, तिचं पुढील आयुष्य हे निरोगी असावं, त्याचप्रमाणे तिने उच्च शिक्षित असं एक आई वडिलांना साजेसं किंवा आई वडिलांची एक छाती भरून येईल किंवा अभिमानास्पद समाजात मला कॉलर टाईट करून सांगता येईल की माझी मुलगी ह्या क्षेत्रात अग्रगण्य आहे। आणि तशा मुलीच अग्रगण्य असतात, परंतु तिला पुढील भविष्यासाठी आणि तिच्या पुढील आयुष्यासाठी मी माझ्या निगोट परिवारातर्फे, त्याचप्रमाणे शिवसेना महिला आघाडी पुणे जिल्ह्याच्या वतीने आणि सर्व उपस्थित तुम्ही तिचे मित्रमैत्रिणी असतील किंवा माझ्या सर्व माता भगिनींच्या वतीने तिला उदंड असं निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करते आणि थांबते।